चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. लाल समुद्रात भारतीय ध्वजाच्या जहाजावर हल्ला. येमेनच्या किनाऱ्यालगत लाल समुद्रात भारतीय ध्वज असलेल्या एमएसव्ही फैज नूरे ओलिया हे जहाज बुडाले आहे. या मालवाहू जहाजावर मंगळवारी झालेल्या हल्ल्यानंतर जहाज बुडाल्याची गंभीर घटना घडली आहे. जहाजावरील 14 सदस्यीय कर्मचाऱ्यांपैकी 13 भारतीय आणि 1 येमेनी नागरिक यांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले असून भारताने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. दरम्यान, येमेनमधील अधिकृत प्रशासनाने या हल्ल्यासाठी हौथी बंडखोरांना जबाबदार धरत त्याला दहशतवादी कारवाई म्हटले आहे. केंद्रीय बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय ध्वज असलेले हे यांत्रिक मालवाहू जहाज लाल समुद्रातून प्रवास करत असताना त्यावर एका प्रोजेक्टाईलने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर जहाजाचे संतुलन बिघडले, ते उलटले आणि अखेर समुद्रात बुडाले. विद्यार्थी आंदोलनाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा संदेश. राजधानी दिल्लीसह देशातील काही प्रमुख शहरांमध्ये गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आंदोलने झाली. या आंदोलनांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाल्याचे पाहायला मिळाले. या हिंसाचारामुळे तरुणांच्या मनात सरकारबाबत प्रचंड संतापाची भावना आहे. देशभरात वाढत असलेल्या विद्यार्थी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासनाला महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने, लोकशाही व्यवस्थेत तरुणांचा आवाज ऐकणे अत्यावश्यक आहे. आंदोलने हाताळताना संयम, संवाद आणि संवेदनशीलतेला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आंदोलकांचे म्हणणे समजून घेणे हीच सर्वात मोठी ताकद आहे. ते आंदोलन का करत आहेत, त्यांच्या तक्रारी काय आहेत, हे आधी समजून घेण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. भरती घोटाळ्यांवरून अभाविपचे जोरदार आंदोलन. कर्नाटकातील विविध सरकारी भरती परीक्षांमधील कथित गैरव्यवहार, ओएमआर शीट टॅम्परिंग आणि भरती प्रक्रियेत होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने बुधवारी राणी चन्नम्मा चौकातून भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. राज्य सरकार आणि कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर केले. राणी चन्नम्मा चौकात शेकडो कार्यकर्ते एकत्र जमले. त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. विविध सरकारी पदांच्या भरती परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्याची मागणी करण्यात आली. विशेषतः ओएमआर शीटमध्ये छेडछाड, परीक्षेतील तांत्रिक त्रुटी आणि गुणवंत विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाबाबत आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी केपीएससीमार्फत होणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकारी भरती प्रक्रियेत 70 ते 80 लाख रुपयांपर्यंत लाच घेतली जात असल्याचा गंभीर आरोप केला. आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवारांना पदे विकली जात असून पात्र आणि गरीब विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षेत झालेल्या तांत्रिक त्रुटी, प्रश्नपत्रिकांच्या क्रमांकातील गोंधळ आणि त्यातून तब्बल 129 विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचा दावाही त्यांनी केला. वन विभागाच्या सापळ्यात बिबट्या अडकला. बेळगाव तालुक्यातील वंटमुरी घाटाच्या पाठीमागील सुतगट्टी गावाच्या वनक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून वावरत असलेला बिबट्या अखेर वन विभागाच्या सापळ्यात अडकला आहे. बुधवारी सकाळी हा बिबट्या पिंजऱ्यात अडकल्यानंतर वन विभागाने त्याला सुरक्षित ताब्यात घेतले. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून सुतगट्टी व शिवापूर परिसरात बिबट्याचा वावर दिसून येत होता. काही ग्रामस्थ आणि वाहनचालकांना तो अनेकदा दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ग्रामस्थांनी काकती वन विभागाला याची माहिती दिली.
त्यानंतर वन विभागाने परिसरात गस्त वाढवत बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले. काही दिवसांपूर्वी या वनक्षेत्रात पिंजरा लावण्यात आला होता. अखेर बुधवारी सकाळी बिबट्या त्या पिंजऱ्यात अडकला आणि वन विभागाच्या प्रयत्नांना यश आले. गजनी फेम ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे निधन. ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे मुंबईत कर्करोगाने निधन झाले. ते मागील काही महिन्यांपासून कर्करोगाच्या आजाराशी झुंज देत होते. उपचारादरम्यान 4 ऑगस्ट रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. गजनी चित्रपटातील मुख्य खलनायक आणि महाभारत मालिकेतील अश्वत्थामा या भूमिकांमुळे ते घराघरात प्रसिद्ध झाले. लगान, सरफरोश, गजनी आणि छावा या चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. हिंदी व्यतिरिक्त त्यांनी दाक्षिणात्य अशा तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि इतर प्रादेशिक भाषांमधील चित्रपटात दमदार भूमिका केल्या आहेत. मुदगा येथील भावकेश्वरी यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात. मुदगा येथील ग्रामदैवत श्री भावकेश्वरी देवीच्या शुक्रवारपासून होणाऱ्या यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. यात्रेसाठी लागणारी विविध मनोरंजनाची साधने गावात दाखल झाली आहेत. यात्रेदरम्यान होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन यंदा प्रथमच खेळण्यांची संपूर्ण नगरी मुदगा बसथांब्यासमोरील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानालगतच्या मोकळ्या जागेत उभारण्यात येत आहे. दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील मोकळ्या जागेत झोपाळे आणि इतर मनोरंजनाची साधने उभारली जात होती. मात्र त्या परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने वाहतूक आणि भाविकांच्या हालचालींमध्ये अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे यंदा आयोजकांनी जागेतील बदलाचा निर्णय घेतला आहे. नवीन ठिकाणी महाकाय झोपाळा, ड्रॅगन बोट राईड, ब्रेक डान्स राईड, आकाशपाळणा, ट्रॅम्पोलिन तसेच लहान मुलांसाठी विविध खेळण्यांची उभारणी सुरू आहे. सध्या ही सर्व साधने बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात असून यात्रेपूर्वी ती भाविकांसाठी खुली करण्यात येणार आहेत. कंत्राटी वसतिगृह कर्मचाऱ्यांचे आंदोलन. कर्नाटक राज्य सरकारी वसतिगृह आणि निवासी शाळा कंत्राटी कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य आणि आक्रमक आंदोलन छेडण्यात आले. सकाळपासूनच संततधार पाऊस सुरू असतानाही आंदोलकांचा उत्साह कमी झाला नव्हता. भर पावसात शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला. आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, किमान वेतन लागू करा अशा जोरदार घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. या प्रसंगी बोलताना संघटना प्रतिनिधी आणि आंदोलकांनी प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला. वर्षानुवर्षे तुटपुंज्या मानधनावर राबणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरकार दुर्लक्षित करत आहे. आम्ही जीवाचे रान करून सेवा बजावत असतानाही आम्हाला हक्काचे वेतन आणि सेवा सुरक्षा मिळत नाही. शासनाने आमचे शोषण थांबवून नवीन किमान वेतन तातडीने लागू करावे, अन्यथा हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा आंदोलकांनी दिला. याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.